काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा अमरावतीमध्ये रुग्णालयाची पाहणी केलेली आहे। सरकारी रुग्णालय, शाळा याकडे सरकारचं लक्षच नाही आहे अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी सरकारवरती हल्लाबोल केला। तर दुसरीकडे या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्त्वाचं आहे। अशा दुर्घटना घडतात त्यावेळी केवळ ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं, पण पुढे काही होत नाही असा आरोपच रोहित पवार यांनी केलेला आहे। फायर ऑडिट कडे जर लक्ष दिलं असतं इथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी तर ही घटना टळली असते। कसं आहे की त्यावेळेस फक्त ऑडिट केल्यासारखं दाखवतं, एखाद्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला निलंबित केलं जातं आणि विषय तिथं दाबला जातो। कॉन्ट्रॅक्टरवर कधीच तिथं कारवाई केली जात नाही। आमचं मत असं आहे की बाबांनो, एखादा व्यक्ती जर जबाबदार असेल तर निलंबित कशाला करता, त्याला घरी पाठवा। आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करा, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर तुम्ही टाका। आणि त्याच्याच बरोबर फक्त एका ठिकाणी ही घटना घडली म्हणून तिथं ऑडिट करण्यापेक्षा सगळ्याच हॉस्पिटलचं ऑडिट करायला काय हरकत आहे। आणि ऑडिट करून त्याच्यावर त्रुट्या ज्या काय असतील त्या कव्हर करून गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी कामं आम्ही करून घेतो हे सरकारला सांगणं फार महत्वाचं आहे।